कबूतरखान्यावरील बंदी तुर्तास कायम। हायकोर्टामध्ये सुनावणीच्या वेळी पुनरुल्लेख। सार्वजनिक नोटिशीद्वारे लोकांची भूमिका विचारात घेऊन निर्णय घ्या। मुंबई महानगरपालिकेला आदेश। कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीचे आंदोलन। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। चाकू सुऱ्या काढले गेले तेव्हा पोलीस कुठे होते? मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांचा सवाल। कबूतरखान्यावरील ताडपत्री काढण्यासाठी जैन आंदोलकांनी आरी आणली होती। आमच्याकडे तलवार नाही, जैन समाजाच्या मुनींची प्रतिक्रिया। शस्त्र कोणावर उगारणार ते सांगा, आमची ही तलवार उचलण्याची संस्कृती। शस्त्र हाती घेणाऱ्या जैन मुनींच्या वक्तव्यानंतर मराठी एकीकरण समिती आक्रमक। शस्त्र काढणार नाही, कबूतरांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करू। जैन मुनींचा युटर्न, कबूतरांसाठी मी मरायला देखील तयार। 1 लाख लोक आंदोलनामध्ये उतरणार। जैन मुनी निलेश चंद्रजी महाराज यांचं वक्तव्य। मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा। भुजबळ नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्यासाठी इच्छुक। गोंदियामध्ये भुजबळांच्या ऐवजी आता मंत्री मंगलप्रभात लोढा ध्वजारोहण करणार। शासनाकडून परिपत्रक जाहीर। मंत्री छगन भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच भुजबळांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण।